आम्ही त्याला शॉक समजला. हॅशटॅग इलेक्ट्रिशियन. हा इथं मिस्त्री कामाला लटकून गेलेला आहे. हा बघा, आता आज एक रील येणार आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर बघा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो तर अजिबात करा. अजिबात करू नका असं नाही म्हणत. तर नमस्कार भावांनो, परत एक स्वागत आहे एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय कट्याला. तर काही चऱ्या मारायचं काय काम होतं आपल्याला. आज मिस्त्रीचा फोन आला होता, चऱ्या मारायचं काम आहे म्हणून. मग पहिले आपण दुकानावर जाऊ, पहिले मटेरियल घेऊ, मग पेट्रोल टाकू. पण मी काय मयूरला फोन केला, मयूर लगेच आला. मयूर बॅग वगैरे घेऊन आला. पहिले जाता पेट्रोल टाकायला पहिले. पेट्रोल टाकायला गेलं पहिले. आता मशीन वगैरे घेऊ. तर आमच्या मित्राच्या घरी चाललोय आम्ही, कल्पेश जाधव यांच्या घरी. त्याच्याकडे मशीनवर काही काम होतं, त्याला घेऊन गेला होता. तर कल्पेशच्या घरी आलो. कुलूप तर लावलेलं आहे, पण तरी आपल्याकडे एक राज आहे. राज के बाद बताने वाले हम. चॉबी असते इथं खिडकीवर, केव्हा अभी या आणि दरवाजा उघडा. तुम्हाला काही प्रायव्हेट काम करायचं असेल तर बिंदास उघडाय का? हे नाही रे. तर एक कल्पेश भाऊचं घरी कुठं रे माझ्या. तर मशीन तर काही सापडत नाही, पण आम्हाला बघता बघता काहीतरी सापडून गेलंय. कॅमेरा आहे का काय? थोडासा कोणता प्रायव्हेटसाठी वापरतो कुठं पण तो आम्हाला स्टार्ट वगैरे कसं करायचं ते काही समजत नाही आम्हाला. पण जे बघू शकता तुम्ही, कोणाला चालू जर करता येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा कसं चालू करायचं याला. त्यामुळे गेला काढेल ना. या व्हिडिओमध्ये कोणती जर असेल तर त्याला काही राग मानून घेऊ नका. आम्ही व्हिडिओ बनवतोय, आमचा मुद्दा फक्त व्हिडिओ बनवायचा आहे. कोण जर बघत असेल हो मला व्हिडिओमध्ये घेतलं, कारण की तुम्हाला ॲड्रेस पहिले दाखवला तरी पण एवढ्या लेट दुकान उघडत आहे आपलं. सचिन भाऊ टाइम नाही भेटला का तुम्हाला? का रात्री कुठं गेले होते? गेलो होतो, पाणी भरायचं चालू होतं कांद्यांना, म्हणून उशीर झाला. बोला ना काय घ्यायचं भाऊ? आपल्याला मटेरियल पाहिजे होतं जऱ्या मारायचं. काय काय हवं? मेटल पाईप वगैरे पाहिजे होतं आपल्याला. मग काढून दिलं असतं ना. लगेच काढून घेतो. तर आमचा यायचा गाव आणि सचिन भाऊ पण आता लगेच
कटरेला चालू आहे. कटरला चालू आहे अजून. किती रूम आहे? दोन रूम संडास बाथरूम काय पाईप लागणार आहे आपल्याला असं? पाईप पण मेटर. मीटर लागणार. चालेल पाईप काढून घ्या. मटेरियल लिहायचं काम चालू आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो मटेरियल. आज काढ भाऊ चण वगैरे काही टाकायचं नाही आहे, मिस्त्रीचं काम आहे. तर बघू शकतात आज सोमवार, आज निजामपूरमध्ये बाजार आहे निजामपूरचा. तर गर्दी बघू शकता तुम्ही. तर फायनली आम्ही आलो कटेला. तर कटेला काही 2 रुपयाची काही जऱ्या मारायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही. संडास बाथरूम तर 2च रूम आहेत. तर काही एवढं काही आहे नाही. जास्तीत जास्त 2-1 तास लागतील तर लागतील. तर आम्ही तुम्हाला पुढचे कामं पण दाखवू. आपल्याला इथं भरपूर कामं आता रील बनवायला चालू करायचं आहे आम्हाला. रील बी बनवू इलेक्ट्रिशियनवाल्यांनी, म्हणजे इलेक्ट्रिशियनवाल्यांसाठी वगैरे काही कोणा स्टोरी ठेवायची किंवा आम्हाला व्हायरल व्हायची काही. भाऊ मयूर काय करतोय? तर हे बोर्ड आपण एक्सटेन्शन बोर्ड बनवतोय, कारण इथं आपल्याला काही बोर्डची सुविधा नाही आहे. म्हणून आता हे कसं आहे, मिस्त्रीचं उधळ काम आहे. इथं जास्त काही आपल्याला बोलता येत नाही. तर घरमालक साहजिक घरमालकाकडे राहिलं असतं तर आपण घरमालकाला सांगितलं असतं. आता इथं घरमालक पण येत नाही. इथं कसं हे कॉन्ट्रॅक्टवर दिलेलं असतं म्हणून करावं लागतं. इथं आता आपल्याकडे थोडं छोटं काम आहे, कारण हे काय आपण कंटिन्यू मिस्त्रीचे काम करत असतो कायम. त्या मिस्त्रीचे म्हणून आता हे छोटे छोटे कामं पण करावं लागतं आम्हाला. बाकीचे तुम्हाला इथं किती कामं चालू आहे आपण दाखवू. खूप मोठमोठे कामं आहे, दाखवू तुम्हाला. तर आपले गणूभाऊ आलेले आहेत, म्हणजे त्यांनी आपल्याला काम दिलेलं आहे कटऱ्यामध्ये. तेवढे बी कामं चालतात तर ते गणूभाऊ म्हणजे आपल्याला देतात कामं. गणूभाऊ काय उधळं कामं घेऊन घेतात, ठेकेदार आहे आणि ते आपल्याला कामं. क्वालिटीमध्ये चांगले काम. हां, क्वालिटी आणि क्वांटिटी ते बी सांगू शकतात. तर कोणाला जर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे उधळं कामं वगैरे काही द्यायचे असेल तर नक्की एकदा कॉल करा आपला गणूभाऊला. खाली नंबर दिलेला असेल. कटऱ्यामध्ये किंवा इतर धुळे, हां धुळे, वाचकडी, साक्री तालुक्यात तेवढे पण खेडेपाडे असतील तर एकदा नक्की संपर्क करा गणेश खलाने. तर आता शेडी घ्यायला चाललो आहे आम्ही. हे समोर आपलंच काम चालू आहे. ते तिकडे दिसतंय का, ते पण आपलंच काम चालू आहे. तर निजामपूरपासून 25 किलोमीटर आहे म्हणून आम्ही शेड काय आणत नाही. कारण की पहिली बॅग असते आपली, मेटल वगैरे असतं, पाईपा वगैरे असतात. तर आवडत नाही. इथं प्लास्टर झालेलं आहे बघा. हे पण आपलंच काम. बाथरूमची फिटिंग दाखव. स्लॅबचे पाईप मी टाकले होते, कन्सिलचे पाईप मयूरने टाकले. मयूर पाईप मस्त ना नाही बाहेर थोडंसं बरं नको जाऊ. माझ्या मनात केला धक्के पब्लिक. नाही ना समोर. तर मला इंस्टावर नक्की फॉलो करा. दर्शन 07
101 रे 101 इंस्टाग्राम पागल यार याच्या पैसे त्याच्या मागे लागेल इंस्टाची ID दर्शन जयसन आणि माझी मयूर जाधव 10-25 1025 तर आमचा मित्र आहे इथं वाटे का बबल्या तू नक्की एकदा त्याला ब्लॉगमध्ये घेईल तर तो आमच्यासोबत कामाला येतो तर आमच्यापेक्षा मोठा आहे त्याच्या आत्याचं घर आहे हे बघा हे पण आपणच केलेलं आहे तर काम तुम्ही बघू शकता इकडे सगळं गाव आता आपल्याकडे शेती तर काय आम्ही नाही आपण साठ्यावर काम करणार आहे आज आणि 1 साठ आणि 2 जण आम्ही बघू शकतो मी तर हे दिवसभर एकदम असं रुमाल टाकूनच फिरता यांचं कंटिन्यू असंच असतंय हे फक्त माणसं लावून काम करतात खूप हे बघू शकता इथं त्यांचे माणसं काम करताय भाऊ साठा कुठं ठेवलेला हॅलो हॅलो बघा आला नंबर नंबर चालेल हा बघा हा इथं मिस्त्री कामला लटकून गेलेला आहे हा बघा साठा कुठे आहे भाऊ हे काम पण तेच करताय भाऊ 60 आहे का मग चालून जाईल ना 2 जर होतील ते 2 दिवस आणि हे गायच्या आपलं छाप नको पण पोसा ना पुढे मोठा आहे ना ते बोर्ड चेक करले काय त्यांची टीव्ही चालू आहे की पण कोणती चालू आहे की ना हे इकडचे दोघं काम आपण केलेले आहे हे पण या मिस्त्रीने दिलेलं आहे आपल्याला कामं द्यायला कमी करत नाही आहे बघू शकता हां हे इथं पण पाईप टाकायचे तर ते लवकरच टाकणार आहे अजून एक दरीन तो हे पण दाखवून दे त्यांना हे पण आता चालू आहे जर साक्री तालुक्यात कुठं पण खेड्यापाड्यांवर कुठं कामं द्यायचे असतील तुम्हाला उदडे तुमचं काही जमत नसेल सिमेंट वगैरे पाणी मारायचं पण जमत नसेल ते पण करून देतात ते आणि खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा म्हणून आणि घर मालकांना काही अडचण पण येत नाही काम पण त्यांनीच केलेलं आहे हे बघा बोल ना तू बोलत आहे खूप थकून गेलेला आहे भाऊ हे बघू शकता त्यांचं मूर्ती काम चालू आहे हे काम पण आपणच केलेलं आहे तुम्ही म्हणायचं तर बॉक्स ना आपण आता इथं पुढचं काम आलेलं आहे ते करून घेऊ ते काय माहिती आहे का कळलं पण बाकी ते दिवस ना आपण हे आपले राजू मिस्त्री सेंटिंगचे कारागिरी आहे राजू मिस्त्री तुम्हाला ब्लॉगमध्ये काय बोलायचं आहे का काय बोलायचं आहे तर बोलून द्या हे गुण मिस्त्री जास्त काटकसर करताय की मटेरियल चांगलं वापरावं असं तसं त्यांचं पण चांगलं म्हणणं आहे
आता दर्शन इथं जरी पाडणार आहे म्हणून त्याचा उल्या बघू शकता. तर नमस्कार. तर आज आम्हाला खूप वेळ झालेला आहे काम सुरू करायला, कारण आम्ही काय सांगू तुम्हाला, इथं 2 संडास बाथरूम आहे, एवढे 2च रूम आहे. तुम्ही बघितले असतील बाकीचे केवढे मोठे काम होतं आपल्याकडे. तर हे सगळे कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले आहे, म्हणजे मटेरियल वगैरे सगळं आपलं, आणि ते फक्त पैसे द्यायचं काम करते. भाऊ किती टायमाने लटकशील आता? तर आपण हेडफोन लावून घेतलेला आहे. हेडफोन आमचे हेडफोनमध्ये सहसा बँडचेच गाणे वाजतात. जास्त म्हणजे हे वाजत नाही, कारण आमचा भाऊला कुठं असं धोका वगैरे मिळलेला नाही. हे गाणं नक्की आहे का एकदा? काय कमी होती म्हणा प्यार माय. नाही रे, ते भूषण दादांचं लाव. नाही, नको. भूषण दादांचं गाणं खूप छान आहे रे. भूषण सोनवणे. हा. ते म्हणजे आपल्याला हे छोटे मोठे जे असतात आपण Creator वगैरे. तर त्यांना खूप सपोर्ट support करतात. तर आपलं पण एक काम आहे त्यांना सपोर्ट करायचं. तुम्ही त्यांना नक्की सपोर्ट करा. चला तर आपण आता कामाला भेटू. तुम्हाला काय होतं ते दाखव. तर आपण आता त्याला मशीनची व्यवस्था करून देतोय. हॅलो. उलटा पडेल, उलटा आहे. नीट म्हणा. लाईट से काची की लाईट से हो ना मी म्हणता बटन हां हां ना. त्याने कसा दिसतोय एकदम शक्ती लायचं ना. नेटवर्क कधी राहिला ते बघू शकता बोर्ड खराब झाला होता आपलं, म्हणून आपण काय बोर्ड रिपेअर केलेलं आहे. आता दर्शन दादा फुल मस्तीमध्ये जोशमध्ये कामाला लटकला आहे. काय झालं? काय पाहतं संपलंय? बेकार कसं झालं? दाखव इकडे दाखव. तर चांगलं येणार थोडंसं, जरा मारा जातील ना. बघू शकता गाईस तुम्ही. तर पाता संपलेलं आहे, थोडंफार आहे, पण दर्शनचं म्हणणं आहे की नाही चालणार. तर आपण आता परत पाता घ्यायला जावं लागणार. अन्न पडी काही चालेल ना मग ना काहीच नाही राहिलं. चाल आहे थांब. आम्ही त्याला शॉक समजा. हॅशटॅग इलेक्ट्रिशियन ग्राइंडर लवर. चल अजून ते चहा घेऊन आलेले आपल्यासाठी, तुम्ही बघू शकता. जाणार आहे, मदत करणार आहे. बघू शकता आमच्यासाठी चहा आलेली. भाऊ आज गादीवर बसून गेलेले. 12:30 होऊन गेलेले. 12:30 झाले, अजून कामाला लटकलेलं नाही आम्ही. काही नाही, दिवसभर टाइमपास करायचा असतो. 2 तास काम.
मग काही टाइमपास, कारण की आपण स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत. आपल्याला काही 9 to 5 जॉब नाही आहे, काम करावं लागेल. नाही बी केलं मगकडे काय तुमकडे करले तो चहावाला पर्यंत व्हायरल होई जावला आपण. आणि आम्ही आता सध्या एक एक्सपेरिमेंट करणार आहे पंख्यावर. तो खतरनाक व्हिडिओ बनणार आहे. तुम्ही त्याला नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही कोणत्या गावाहून आहे ते पण सांगा. तुला काय बोलायचं आहे भाऊ? एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, हा याच्या कामावर जास्त गर्व करतो. असं म्हणणं पडतं की माझं काम एकदम बेस्ट आहे. मग बेस्ट आहे ना. जय जय. चहा पिली आम्ही ग्राइंडरचा पाता घ्यायला जातो. आता इथं भेटेल तेव्हा करा. बघू शकता इकडं मला वाटतं साखरपुडा आहे. आम्ही मामाच्या गलीत आपल्याकडे रुपेश म्हणून एक कामाला तो बबल्या त्याच्या मामाच्या गलीमधून टाकणार आहे आता. बबल्याचा फोन आलेला आहे. तुटला तर गेलो, क्वालिटी चेक करून घ्यायची. भाऊ काही डिस्काउंट वगैरे आमच्यासाठी बोलू तर खूप मेहनतीनंतर आमचं ग्राइंडरचं पातं खोललेलं आहे. आमच्या हाताला पण लागून गेलेलं आहे. इथं हाताला लागून गेलेलं आहे. तर आपण नवं आणलेलं आहे, तर नवं पण टाकून घेऊ. फक्त बसवायच्या वेळेस तिरपतारप बसू नका, नाहीतर काय पण होऊ शकतं. मला एकदा लागून गेलेलं आहे ग्राइंडर. ग्राइंडरचं पातं पाहिजे तसं नाही आहे, पण आता काम दाखवावं लागतं. एक फिट कर. काही विषय नाही आता पकड. आणि दर्शनला जर काही झालं तर त्याची जिम्मेदारी मी घेत नाही. बघू शकता. तर आम्ही आता तो ब्लॉग शूट करत नव्हतो, कारण की काम भरपूर होतं म्हणून. आणि टाईमपास खूप झाला आमचा, कारण थोडं रील बनवत होतो. बघू शकता दर्शनचा आज एक रील येणार आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामवर बघा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो तर अजिबात करा. अजिबात करू नका असं नाही म्हणत आहे, करा. तर आता आम्ही चहा बघू शकता. चहा तर दर्शन खूप काळा होऊन गेलेला आहे तो. तर हाय गाईज, आपलं काम पूर्ण झालेलं आहे. आता आपण थोडं किरकोळ काम ते करून घेऊ कटऱ्यामध्ये. हो, ते काम आपणच केलं होतं, पण त्यांचं काही थोडं नॉर्मल राहून गेलं होतं, म्हणून ते आता पूर्ण करून घेऊ. आणि मग आता जाऊ आपण घरी. हा बघू शकता दर्शन भाऊ, काय बोलायचं आहे का तुला? नमस्कार. तर आता टाईम तर झालेला आहे, पण थोडंच आहे, 15-20 मिनिटाचं काम आहे, ते करून घेऊ आणि मग जाऊ. आता आपली बॅग वगैरे रेडी झालेली आहे. हा दर्शन भाऊ फुल फॉर्ममध्ये बघू शकता. जायचं आहे आपल्याला. तर त्याला काही थोडंफार लागत ते ब्लॉग काढायची. तर आता आम्ही चाललो आहे काही इथून जवळच आहे मामाच्या घरी.
बबल्याच्या आपल्या नाही ते. आपले मामाने इथे यार फ्लॅश बंद करते तर तिथे राहमध्ये चलो नगर पालिका को बुलाओ गाव ठीक करवाओ शकतात आपली बिल्डिंग आहे बॅग मैर तर हे घर आहे फिटिंग कशी आपण केलेली आहे मैरा स्मार्ट मीटर आहे तर चिडी काय आणली नाही आम्ही तर स्टूल घ्यायला गेले घरचे मावशींचे सॉरी तर कडे बाग बघू शकता तुम्ही सनसेट बघा कसं आहे मी बसवले तर 3 लाईट स्मार्ट मीटर आहे MCB चालतो जाऊ दे मग बस दर्शक फोटो काढू तू ना हां 1 नंबर फोटो आहे हां तुझा 1 नंबर फोटो आहे ब्लॅक मध्ये काढ ना आम्हाला सनसेट दिसलाय आता बघा आम्ही कसं फोटो काढतो मी आज रील शूट केली आहे प्लस फोटोशूट पण करणार आहे फोटोशूट बी करणार आणि फोटोशूट कसे झालेले ते तुम्हाला नक्की दाखवू चला फोटोशूट करतो फोटोशूट झाला का मग तुम्हाला सांगतो फोटो कसे आलेले रेडी झालेला आहे भाऊ दात कोरत I'll be there for the highs and lows. Give you mine if your heart gets broke. तर फायनली आपलं काम झालेलं आहे आपल्याला काय संध्याकाळचे 6 म्हणजे साडेसहा झालेले आहेत तर आपण आता जात आहे निजामपूरला तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल म्हणजे आवडला असेल मला वाटतं आहे तुम्ही जर पूर्ण बघितलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आणि इंस्टावर माझी रील आलेली तिला लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट पण करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा एकदा बाय